उद्धव नावाचा भिल्ल होता. तो सरपण काढत असताना त्याची कुऱ्हाड त्या वारुळाला लागली आणि स्वामी तेथून प्रगट झाले. स्वामी समर्थांचं वय 7-8 वर्षाचे बालरूप त्यांनी धारण केलं आणि ते त्याच्याबरोबर गोट्या खेळायचे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थ महाराजांची प्रगट झालेली कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी महाराज कसे प्रगट झाले, कुठे प्रगट झाले, त्यांचा आधीचा अवतार काय होता आणि ते कुठे गुप्त झाले. तर भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज यांचा आधीचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ गाणगापूर त्यांच्या मूळ गावी म्हणजे नरसोबाची वाडी येथे. तर त्यांचे 7 शिष्य होते भगवान नृसिंह सरस्वतींचे. तर त्यांचं मूळ नाव आहे शालग्राम देवमाधव काळे. तर भगवान नृसिंह सरस्वतींचे अवतार कार्य संपत आले. ते 1252 मध्ये तिथून पुढे ते 12 वर्ष तिथे राहिले आणि त्या 12 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक लीला केल्या आणि त्यांचा अवतार कार्य संपवायची वेळ झाली आणि ते तीर्थयात्रा करायला निघाले. ते गाणगापूरमध्ये असताना त्यांनी अनेक लीला केल्या. त्या अशा त्यांचे जे 7 शिष्य होते त्या 7 शिष्यांना जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं की मी आता तीर्थयात्रेला निघणार आहे. तर तेथून ते आपल्या शिष्यांना सांगितलं की मला आसन तयार करा, मी आता निघणार आहे. आणि ते निघाल्यानंतर त्या पाण्यावरती ते आसन ठेवलं आणि ते उलट्या प्रवाहात ते निघून गेले. निघून गेल्यानंतर ते कर्दळी प्रवाहात श्री शैल्य पर्वतावरती ते गुप्त झाले. त्या कर्दळी वनामध्ये ते 300 वर्ष समाधिस्थ होते आणि ते कर्दळी वनात ते स्वामी रूपे प्रगटले. उद्धव नावाचा भिल्ल होता. तो सरपण काढत असताना त्याची कुऱ्हाड त्या वारुळाला लागली आणि स्वामी तेथून प्रगट झाले. तर प्रगट झाल्यानंतर ते तिथून निघाले. तर पंजाबमध्ये हस्तिनापूर जवळ एक 20 किलोमीटर अंतरावरती छेली खेड ग्राम आहे. एक छेली म्हणून एक छेली या त्या गावाचं नाव आहे छेली. तिथे विजय सिंग नावाचा एक मुलगा होता. तो भाऊ आणि एक त्याच्या भाऊजाई सोबत तिथे राहायचा आणि तिथे तो खेळत असताना तो नेहमी गोट्या खेळायचा. तो कोणाजवळही तो कोणासोबत तो खेळत नसेल, तो एकटाच खेळायचा गोट्या. आणि तो गोट्या खेळत असताना तिथे एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली गणपतीचं मंदिर होतं आणि त्या गणपतीची मूर्ती होती. त्या मूर्तीबरोबर तो गोट्या खेळायचा. आणि गोट्या खेळत असताना काय त्या परमात्म्याची लीला आहे त्याच्या मनात काय आलं. हा गणपती बरोबर खेळत असताना तो गणपतीचा डाव पण स्वतःच खेळायचा. आणि एक दिवस काय त्या परमात्म्याच्या मनात असं आलं की आता आपण काहीतरी याच्या समोर काहीतरी लीला करून दाखवावी. तर खेळत असताना ते एक 7-8 वर्षाची स्वामी समर्थांचं वय 7-8 वर्षाचे बालरूप त्यांनी धारण केलं आणि ते त्याच्याबरोबर गोट्या खेळायचे. गोट्या खेळत असताना एक दिवस ते गुप्त झाले. गुप्त झाल्यानंतर ते पुन्हा तीर्थयात्रा करत ते पूर्ण विश्वामध्ये फिरले आणि सोलापूरला आले. तर सोलापूरला देव मामलेदार म्हणून कचेरीत ते कामाला होते. त्यांच्याकडे ते 7 ते 8 दिवस राहिले. तिथून पुन्हा निघाले. ते अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर ते एका खंडोबाच्या मंदिरामध्ये तेथे थांबले. त्यांची काही असे जे गावात असतातच 2-4 टोळ वगैरे, तर त्यांनी त्यांची टिंगल केली. स्वामींना म्हणे आपण चला म्हणे कोणीतरी बसलाय फकीर आलाय म्हणे जेव्हा आपण त्याच्याजवळ जरा बसू त्याच्यासोबत टिंगल टावळी करीत. तिथे 3-4 मित्र तिथे गेले आणि त्यांनी मोकळी चिलम स्वामींना दिली. तर म्हणे स्वामी चिलीम पिता का? ते म्हणे हा कमून नाही म्हणे पेन म्हणे मी. त्याच्यानंतर ते स्वामींना मोकळी चिलीम दिली आणि ती स्वामींनी अशी ओढली तर त्याच्यातून धूर बाहेर आला. धूर बाहेर आल्यानंतर हे घाबरले आणि लवटलं आपल्याकडून काय चूक झाली म्हणे, तो साक्षात म्हणजे परमात्मा आहे. तर ते म्हणे आला आपल्या गावात धार्मिक माणूस म्हणे सोळप्पा आहे म्हणे. ते सोळप्पाच्या दारी गेले. म्हणजे सोळप्पाला सांगितलं. सोळप्पा त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्या पत्नीला सांगितलं म्हणे पाणी घेऊन ये म्हणे तू. त्या ती म्हणे मला फार लांबून पाणी आणावं लागत आहे म्हणे, तुम्ही कोणाला उठाता घरी घेऊन येता म्हणे. तर त्यांची एक कोरडी विहीर होती. त्यांच्या दारात एक आडा होता आणि त्या आडाला पाणी नव्हतं. आजही तो अक्कलकोटमध्ये आहे. तर त्यांनी सहज फक्त त्या आडाकडे बघितलं, लघुशंका केली आणि ती विहीर पाण्यानं फुल भरली. पाणी वाहू लागलं. पाणी वाहू लागल्यानंतर
खूप लोक जमा झाली आणि तिथून पुढे जवळजवळ 22 वर्ष अक्कलकोटमध्ये स्वामी राहिले आणि 1878 मध्ये त्यांनी त्यांचा देह ठेवला आणि आपल्या भक्तांना सांगितलं, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, मी कुठेही जाणार नाही, मी तुमच्या सोबतच राहणार आहे. अशी ही कथा. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या स्वामींची सेवा करा, मेवा खा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.